पूर्वीपासून जे चालत आलेली परंपरेनुसार जे आपण म्हणतो की एखादं आजार लागला किंवा एखाद्या वेळेस जर आपल्याला सर्दी खोकला ताप अशा गोष्टी जर झाल्या तर आपण छोट्या मोठ्या क्लिनिकमध्ये जातो। तर तसंच आपल्या माण तालुक्यातील दहिवडीमध्ये असं एक हॉस्पिटल आहे जिथे भरपूर काही सुविधा तुम्हाला मिळू शकतात। त्या ठिकाणी म्हणजेच असं हॉस्पिटल जे कारंडे हॉस्पिटल आहे आणि त्या कारंडे हॉस्पिटलच्या सर्वे श्रीमती किरण कारंडे मॅडम यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। चला तर जाणून घेऊया ह्या किरण हॉस्पिटलची त्यांनी उभारणी कशा प्रकारे केली। नमस्कार मॅडम। नमस्कार। काय सांगाल तुम्ही या हॉस्पिटलची उभारणी कशा प्रकारे केली? पूर्वीपासून हॉस्पिटल चालू आहे, केंद्र 92 मध्ये हे चालू झालं दहिवडी या ठिकाणी। जे मूळमध्ये जे डॉक्टर करायचे पहिल्यापासून डॉक्टर एमएस जनरल सर्जन होते तेव्हापासून हॉस्पिटल चालू झालं। 21 मध्ये सरांचं कोरोनामध्ये डेथ झाली, काम करायचं कोरोनामध्ये डेथ झाली। तर त्यानंतर 3-4 वर्ष हॉस्पिटल फक्त ओपीडी होते, ॲडमिट किंवा बाकीच्या सोयी नव्हत्या। तर त्याचा आम्ही पाडव्यापासून म्हणजे एप्रिल 30 एप्रिलपासून 30 मार्चपासून आता चालू केलेला आहे परत। तर या अंतर्गत जे आता माझा मुलगा आहे चैतन्य कारंडे हा MD मेडिसिन झालेला आहे आणि सून आहे ती प्राजक्ता चैतन्य कारंडे ही MD पॅथो आहे। तर आपण आता ICU फुल डिस्चार्ज चालू केलेला आहे आणि असं आपल्या इथं पहिल्यांदाच डिग्री फुल म्हणजे MD डिग्री असलेले सोबत पहिल्यांदाच आपल्या इथं सेवेत उपलब्ध झालेले। म्हणजे पूर्वी कसे MS जनरल सर्जन सर होते पहिल्यांदाच एवढ्या पेरिफेरीला एवढी प्रॅक्टिस करत होते, तसंच आता हे दोघं सुद्धा एवढ्या डिग्री मोठ्या घेऊन सुद्धा इथे एवढ्या खेड्यात घेऊन त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत। तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं तर आम्ही अजून योजना आणण्याचा प्रयत्न करू। तर जास्तीत जास्त सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आमच्या हॉस्पिटलतर्फे सगळ्यांना आम्ही आवाहन करत आहोत। तर मॅडम मला सांगा, या दहिवडीमध्ये असे बरेच मोठे पण हॉस्पिटल आहेत, त्यामध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टची सुविधा नव्हती, परंतु तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही लिफ्टची सुविधा केली आणि ही संकल्पना कशा प्रकारे तुमच्या डोक्यात आली की बाबा लिफ्ट काढावं किंवा मोठ्या हॉस्पिटल असल्यामुळे काढावं, की कशा प्रकारे? कॅनोपासून आम्ही तिथे प्रॅक्टिस करतोय, पण असं आमच्या लक्षात आलं की पेशंटला जे स्टेरॉइडचं प्रमाण जास्त दिलेलं आहे, स्टेरॉइडच्या गोळ्या पेशंट खातात म्हणजे पिवळ्या पांढऱ्या हिरव्या, त्याच्यामुळे पेशंटच्या सांध्यावर परिणाम होतो, त्यांचे एकंदरीत हृदय किडनी फुफ्फुस या सगळ्यांवर त्या स्टेरॉइडचा परिणाम होतो। त्यामुळे त्यांची कपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे ते जिना चढू शकत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात त्यांची हालचाल कमी झालेली असते। तर स्टेरॉइडचा त्यांनी वापर करू नये, कारण त्यामुळे त्यांच्याच आयुष्याला धोका निर्माण होत आहे, BP शुगरचं प्रमाण त्यामुळे वाढतंय। तर त्या ह्या सगळ्यांना जिना चढून वरती येणं किंवा खाली येणं हे सोपं व्हावं, जिना चढून ते शकत नाही, आम्ही पहिल्यांदा लिफ्टची सोय केली की जेणेकरून पेशंटला हालचालीसाठी कन्व्हिनियंट व्हावं, वर खाली असं त्यांना इझिली जाता यावं आणि त्याचा फायदा त्यांनी सर्वांनी घ्यावा अशी माझी सर्वांना आव्हान आहे हॉस्पिटलतर्फे। कारंडे हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत ते आज आपण पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊया डॉक्टर प्राजक्ता कारंडे मॅडमकडून। नमस्कार। काय सांगाल आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत? म्हणजेच आता जे पेशंट येतात आणि मला तर असं वाटतं की दहिवडीमध्ये मी पहिल्यांदाच असं ऐकलंय की तुमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये भरपूर सुविधा आता चालू होत आहेत आणि या सुविधामध्ये काही मोफत पण सुविधा आहेत, मग काय सांगाल त्याबद्दल? आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विविध सुविधा पण उपलब्ध आहेत। त्या अंतर्गत बरेच ऑपरेशन म्हणजे जनरल सर्जरी रिलेटेड ऑर्थोपेडिक्स रिलेटेड सुविधा उपलब्ध राहतील। तसंच जनरल मेडिसिन पीडियाट्रिक ह्याच्या अंतर्गत सुविधा उपलब्ध राहतील। तसंच मेडिसिन अंतर्गत इको TFT EEG ह्या टेस्ट सुद्धा इथे उपलब्ध आहेत। आता जी योजना तुम्ही चालू केली की एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्रीची म्हणजेच महात्मा मुलीची जी योजना तुम्ही चालू केली, या आता योजना चालू झाली आहे का? हो, चालेल। म्हणजे प्रोसेसमध्ये आहे की आता तुम्ही एखादा पेशंट आला तर त्याला ती लागू पडेल? नाही, प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। पेशंट आला तर त्याला ते त्याच्या अंतर्गत घेऊ शकतो। तर आपल्या माण तालुक्याचे दहिवडी गावचे विस्तार अधिकारी अमित मैत्रे सर
तर मेत्रे सर, मला सांगा तुम्हाला किती महिने त्रास होत होता आणि तुम्हाला कसं सुचलं की बाबा ह्याच हॉस्पिटलमध्ये यावं आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुमच्या म्हणजे तापाचं निदान कळेल म्हणून? मला कसं झालं की गेले 6 महिने ताप येत होता, थंडी वाजून यायची, पोटात दुखायचं. मग मी भरपूर दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंट घेतली, सांगोल्यामध्ये पण घेतली, पण निदान काहीच लागत नव्हतं. दुखत तर होतं, उपचार घेत होतो तेवढ्यापुरतं बरं वाटायचं, पण स्टेरॉइड पण किती वाटायची. मग उपचार व्यवस्थित पाहायला पाहिजे. मग मला एका मित्रांनी सांगितले की इथं हॉस्पिटलमध्ये उपचार करून डॉक्टर चांगले आहे. मी इथं आल्यावर पहिल्या दिवशी डॉक्टर साहेबांची भेट झाली. डॉक्टर साहेब एकदम मनराव आणि एकदम व्यवस्थित त्यांनी मला चेक केलं, त्यांनी व्यवस्थित सगळ्या ट्रीटमेंट सांगितली. थोडं मला बरं वाटलं, म्हणजे आपलं म्हणजे एक होप वाटते की बाबा इतके 6 महिने आपण घालवले तर कुठं तर इलाज होईल. डॉक्टर साहेबांनी सर्व टेस्ट सांगितल्या, त्या टेस्ट केल्या, CT स्कॅन केलं आणि त्यामध्ये मग मला पायलोनेफ्रायटिस झाल्याचं निदान झालं. निदान 6 महिन्यानंतर निदान तर कळलं की बाबा आपल्याला काय झालं आणि त्यानुसार डॉक्टर साहेबांनी मला ट्रीटमेंट दिली आणि आता मला 90% फरक पडलेला आहे. आता माझी ट्रीटमेंट निम्मी झालेली आहे, अजून एक 7-8 दिवस आहे ट्रीटमेंट. म्हणजे तुम्ही या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर लगेच त्यांनी किती दिवसात तुम्हाला निदान सांगितलं की बाबा तुम्हाला हे असं झालंय म्हणून? एक 3 ते 4 दिवसामध्ये CT स्कॅन केला. CT स्कॅन केल्यावर म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटप्रमाणे पहिल्यांदा ब्लड, युरिन चेक केलं, व्यवस्थित सर्व टेस्ट केलं. सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांनी मला सांगितलं की CT स्कॅन करू. CT स्कॅन केल्यावर त्यामध्ये हे निदान झालं आणि त्यामुळं कसं झालं की ऑपरेशनचं म्हणजे लवकर निदान झाल्यामुळं माझा ऑपरेशनचा खर्च वाचला किंवा जो एक जास्त त्रास होणार होता जो होत होता तोही आता कमी झाला. तर या केअर हॉस्पिटलमध्ये जो स्टाफ मेंबर काम करतो त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे कशा प्रकारे त्यांना पण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहे किंवा त्यांच्याकडून पेशंटला कशा प्रकारे सुविधा असतात हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर प्रथमतः तुम्ही मला नाव सांगा. माझे नाव प्रणाली भोरे, मी केअर हॉस्पिटलमध्ये स्टाफ म्हणून काम करते. माझं नर्सिंग काम आहे. मी इथं पेशंट भरपूर असतात, तर एखाद्या इमर्जन्सी पेशंट आला त्याला आपण इमर्जन्सी ॲसिस्टंट करतो. परत त्याच्या जसं पेशंट असतं तसं आपण त्याच्या रूटचं चालू करतो. उदाहरणार्थ एखाद्या पेशंटला समजा युरिन आउटपुट येत नसेल, त्याला आपण सिरिंज करून प्लॅस्टिक इंजेक्शन देऊन आपण युरिन आउटपुट काढू शकतो. परत ऑक्सिजन कमी असल्यावर कमी असल्यावर आपण त्याला ऑक्सिजनची सुविधा पूर्णपणे भेटते. तसंच या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता खूप चांगली आहे आणि आमच्यामध्ये स्टाफला राहण्याची सोय पण खूप चांगली आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.